नमस्कार, आवाज इंडिया में आपका स्वागत है। मंत्रालय के पास यशवंतराव चौहान सेंटर में उद्धव ठाकरे ने बीजेपी और सिंधिया सेना पर निशाना साधते हुए कहा कि हिम्मत है तो वे हमारे सांसदों को तोड़कर दिखाएं। उन्होंने पीएम मोदी पर निशाना साधते हुए कहा कि कहा जा रहा है कि प्रधानमंत्री ने बुलेट प्रूफ जैकेट डालकर गंगा स्नान किया, लेकिन डुबकी मारते वक्त रुपया कितनी तेजी से नीचे गिर रहा है, इस पर उन्हें भी ध्यान देना चाहिए। हिंदू छोड़ने के आरोप को सिरे से खारिज करते हुए ठाकरे ने कहा, हमने बीजेपी छोड़ी है, हिंदुत्व नहीं छोड़ा। उन्होंने कहा कि राहुल गांधी ने बीजेपी के बहुमत के ढोंग को फोड़ के रख दिया। उन्हें इतना प्रचंड बहुमत मिला, लेकिन मुख्यमंत्री तय करने में 1 महीने का समय लग गया, पालक मंत्री तय करने में समय लग गया। आणि बोलताना 2-3 गोष्टी संजय आपण बोलला त्याचा उल्लेख जरा गमतीने करावासा वाटतोच। पहिला उल्लेख म्हणजे पंतप्रधानांच्या गंगा स्नानाचा, कारण त्यांनी बुलेट प्रूफ जॅकेट घालून गंगा स्नान केलं असं म्हणतात। मला आठवलं कोणे एकेकाळी मनमोहन सिंगजी पंतप्रधान होते तेव्हा हेच बोलत होते की हे रेनकोट घालून आंघोळ करतात। आता ते रेनकोट घालून आंघोळ करायचे, हे बुलेट प्रूफ जॅकेट घालून गंगा स्नान करतात। ठीक आहे, आनंद आहे। भाविक असतील, श्रद्धाळू असतील, त्यांच्या भावनांना किंवा श्रद्धेला मी काही तडाखा मारत नाही, पण गंगेत डुबकी मारताना आपला रुपया सुद्धा डुबतोय याच्याकडे सुद्धा त्यांचं लक्ष असलं तर बरं। मी भाजपला सोडलंय, हिंदुत्व नाही सोडलेलं, राष्ट्रीयत्व नाही सोडलेलं, मी सोडू शकत नाही। पण हिंदुत्वाचा बुरखा पांघरून जर कोणी माझ्या देशाच्या नरडीचा घोट घेत असेल तर त्याला मग मात्र मी कट्टर 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 हिंदू आणि राष्ट्रप्रेमी म्हणून त्याच्या नरडीचा घोट घेतल्याशिवाय राहणार नाही, ही शपथ घेऊन आपल्याला बाहेर पडलं पाहिजे। आज सुद्धा राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेऊन मतदार संख्या कशी वाढले, एकूण 5 वर्षात 32 लाख आणि 5 महिन्यामध्ये 40 लाख शक्य आहे। मग मतदार आले कुठून? आणि त्याच्यावरची प्रतिक्रिया आपल्या मुख्यमंत्र्यांनी दिली की प्रत्येक वेळेला चुटकुला, बरोबर ना रे? न कुठे उगतार आणि कुठे माहित नाही, चुटकुला म्हणजे तोच विनोद जर का परत सांगितलं तर कोणाला हसायला येत नाही। तुम्हाला लोकशाहीची तुम्ही जी काही हत्या केली ती थट्टा वाटते, तो विनोद वाटतोय?